नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सिंगल कटोरीपासून डबल कटोरी कशा पद्धतीने शिवायची आणि हे अस्तरचं ब्लाउज आहे। तर अस्तरचं ब्लाउज जो आहे तर त्याला फिनिशिंग कशा प्रकारे द्यायची, फिनिशिंगसाठी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे की जेणेकरून जे नवीन शिकणारे असणार त्यांना सुद्धा हे सगळं व्हिडिओ पाहून व्यवस्थित ब्लाउज शिवता येणार आणि त्यांच्या पण हाताला फिनिशिंग येणार आणि साध्या कटोरीपासून डबल कटोरी कशा पद्धतीने शिवायची हे सगळं एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा। तर बघू शकता इथे पूर्ण ब्लाउज जो आहे तो आपण अस्तरचा आहे, अस्तर पूर्ण ब्लाउजला जोडून घेतलेला आहे आणि जी साधी कटोरी आहे तर ती कटोरी आता आपल्याला सर्वात पहिले साइड पीसला कटोरी न जोडता आपण सर्वात पहिले कटोरीला टक्स देणार आहोत। तर बघू शकता इथे 2 इंचाचा मी टक्सवर एक मार्क केलेला आहे आणि उंचीला जो टक्स आहे तो घेतलेला आहे 2.5 इंच नेहमीप्रमाणे जो आपण घेत असतो। तर अशा पद्धतीने आपण जो आहे तो टक्स सर्वात पहिले लावून घ्यायचा आहे आणि टक्स लावताना आपल्याला कॉर्नरवर अगदी व्यवस्थित इथे शिलाई लॉक करून घ्यायची आहे वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूनी की जेणेकरून आपला टक्स जो आहे तो उसळणार नाही आणि शिलाई लॉक करायची त्यासाठी। तर बघू शकता इथे टक्स आपण सर्वात पहिले लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे अशा पद्धतीने आपली कटोरी जी आहे ती फोल्ड करायची आणि अगदी 1.5 इंच ते 1 सूत एवढ्या अंतरावर आपल्याला इथे एक टिप मारून घ्यायची आहे। तर बघू शकता आणि असं केल्यामुळे आपली जी कटोरी आहे सिंगल कटोरी पासून आपण इथे डबल कटोरी ची जी टीप आहे ती मारून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण जी सिंगल कटोरी पासून डबल कटोरी आपण तयार करू शकतो। तर बघू शकता इथे कटोरीला अशा पद्धतीने आपलं टोक दिसत नाही आणि कटोरी जी आहे ती फिटिंगला अगदी व्यवस्थित बसते। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण टिप मारून घेतलेली आहे। पहिले आपण टक्स मारला आणि त्यानंतर टिप मारून घेतलेली आहे। तर बघू शकता आणि त्यानंतर आता आपल्याला ही कटोरी जी आहे ती आपल्याला साइड पीसला जोडून घ्यायची आहे। तर बघू शकता दोन्ही भाग जे आहे ते अशा पद्धतीने उलट सरळ साइडनी एकमेकावर ठेवायचे आणि त्यानंतर आतमधल्या साइडनी आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आणि शिलाई आपल्याला दोन्ही भाग जे आहे ते व्यवस्थित आपल्याला एकावर एक पकडून दोन्ही भाग आपले व्यवस्थित पकडायचे आणि त्यानंतर आपल्याला इथे शिलाई मारत जायचं आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची हळूवार की आपलं जे कटोरी आणि साइड पीस जो आहे ते दोन्ही भाग जे आहे ते आपल्याला बरोबर एकावर एक ठेवून शिलाई मारायची आणि दोन्ही भाग कमी पडायला नको। तर ह्याच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित पकडून दोन्ही भागाला इथे शिलाई लावून घ्यायची की जेणेकरून आपले कटोरी जी आहे ती खालतवरत व्हायला नको आणि त्यानंतर एक शिलाई मारल्यानंतर आणखी त्याच्यावर आपल्याला डबल शिलाई घ्यायची। तर अशा पद्धतीने आपली जी कटोरी आहे ती व्यवस्थित परफेक्ट अशा जोडून घ्यायची। तर बघू शकता इथे आणि त्यानंतर कटोरीचा शेप बघा अगदी आपला व्यवस्थित आलेला आहे आणि टोक सुद्धा आपल्या कटोरीला आलेलं नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला सिंगल कटोरी पासून डबल कटोरी व्यवस्थित करता येतो। तर ही कटोरी आपल्याला खूप छान फिटिंगला सुद्धा बसते, टोक दिसत नाही आणि याची फिनिशिंग आणि फिटिंग खूप सुंदर ब्लाउजची येते। तर अशा पद्धतीने आपण साइड पीस आणि कटोरी दोन्ही जे आहे ते इथे जोडून घेतलेले आहेत। त्यानंतर आता आपल्याला इथे जोडायचं आहे खालची क्रॉस पट्टी। तर क्रॉस पट्टी बघा इथे सरळ साइडनी ठेवून आपल्याला आतमधल्या साइडनी शिलाई मारायची असते। तर बघू शकता क्रॉस पट्टी जोडण्याचे मी 2 प्रकार आहे। तर क्रॉस पट्टीची फिनिशिंग तुम्हाला किंवा जे कापड असेल ते आपले धागे दोरे निघणारा असेल तर आपण क्रॉस पट्टी जी आहे ती दुसऱ्या पद्धतीने सुद्धा जोडू शकतो। तर एक वेगळी पद्धत जी आहे ती मी माझ्या चॅनलवर व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे, तुम्ही नक्की जाऊन चेक करा। तर क्रॉस पट्टी जोडण्याचे 2 प्रकार त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे। तर एक शिलाई मारल्याच्या नंतर आपल्याला इथे पण दुसरी डबल शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपली जी क्रॉस पट्टी आहे ती जोडून घेतलेली आहे। अगदी व्यवस्थित आपल्या ब्लाउजला फिनिशिंग पाहिजे असेल तर आपल्याला व्यवस्थित आपल्याला ब्लाउज हळूवार आणि शिलाई लावून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे क्रॉस पट्टी कटोरी आणि साइड पीस आपला जोडून झालेला आहे। त्याचप्रमाणे आता आपल्याला लावायची आहे इथे आय पट्टी। तर आय पट्टी जी आहे ती आतमधल्या साइडनी लावून आपल्याला बाहेरच्या साइडनी पलटवायची असते आणि आपल्याला इथे मशीनची आळ करायची आहे असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने आय पट्टी जी आहे ती लावावी लागते। तर बघू शकता आय पट्टीची साधारण
रुंदीला मी इथे 3.5 किंवा 4 इंचाची घेतलेली आहे आणि आतमधल्या साईडनी लावून आपल्याला अशा पद्धतीने सर्वात पहिले बाहेर आणून फोल्ड करायची आणि त्यानंतर आणखी एक आपल्याला इथे फोल्ड जी आहे ती लावून त्याच्यावर मशीनची आळ करायची असतात। तर अगदी सविस्तरपणे कशा पद्धतीने आयपट्टी आणि हुकपट्टी लावायची याचा सेपरेट व्हिडिओ माझ्या आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे, तुम्ही नक्की जाऊन चेक करा। आणि खूप सोप्या पद्धतीने मी इथे 2 प्रकारचे आयपट्टी आणि हुकपट्टी लावायचे मी सांगितलेले आहे। मशीनची आळ कशा पद्धतीने करायचे आणि हाताची आळ कशा पद्धतीने करायचे तर याचा सुद्धा व्हिडिओ माझ्या आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे। तर बघू शकता इथे जी मशीनची आळ आहे ते अगदी खूप सोप्या पद्धतीने केले जातात आणि आपला जे आहे हाताची आळ करायला आपल्याला वेळ लागतो, तर मशीनची आळ केल्यामुळे आपला वेळ पण वाचतो आणि ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती सुद्धा खूप छान येते। त्यासाठी मी नेहमी मशीनचीच आळ करते। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला व्ही आकारामध्ये मशीनची आळ करायची आहे आणि ही पद्धत जी आहे ती खूप सोपी आहे आणि झटपट तयार होतात। तर त्यासाठी आपल्याला नेहमी मशीनची आळच करायला पाहिजे। तर अशा पद्धतीने 5 आपल्याला लावून घ्यायचे आहे आणि जर ब्लाऊजची उंची जास्त असेल किंवा हेवी साईजचा ब्लाऊज असेल तर तुम्ही इथे 6 सुद्धा लावू शकता। तर ते आपल्यावर अवलंबून आहे, आपल्याला 5 लावायचे आहे की 6 लावायचे आहे। तर बघू शकता इथे शेवटचा जो आहे तो आपल्याला व्यवस्थित इथे जी शिलाई आहे ती लॉक करून घ्यायची। तर अशा पद्धतीने जी आहे ती आडपट्टी आपली लावून झालेली आहे। तर आणि त्यानंतर वरच्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने थोडीशी कट करायची आहे। तर बघू शकता अगदी परफेक्ट आपली फिनिशिंग फिट आणि आयपट्टी हुकपट्टी सगळं आणि क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे आणि कटोरी सुद्धा आपल्या कटोरीला इथे टोक सुद्धा आलेला नाही आहे। या सिंगल कटोरीपासून डबल कटोरी कशा पद्धतीने करायची तर हे तुम्हाला दाखवलेलं आहे। त्याचप्रमाणे आपल्याला दुसरा सुद्धा पार्ट जो आहे तो अशाच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने सर्वात पहिले आपण कटोरी ठेवून पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपल्याला इथे सुद्धा आपल्याला जे आहे ते सर्वात पहिले टक्स लावून घ्यायचा आणि त्यानंतर टक्स लावताना आपल्याला व्यवस्थित शिलाई जी आहे ती लॉक करून घ्यायची दोन्ही साइडनी, वरच्या साइडनी टक्सला आणि खालच्या साइडनी। त्यानंतर इथे त्याचप्रमाणे आपल्याला जसं सुरुवातीला मी दाखवलेले आहे त्याचप्रमाणे इथे कटोरी अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायची आणि त्यानंतर 1/2 इंच इथे अशा पद्धतीने आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे। आणि कटिंग करताना आपल्याला कटोरी जेव्हा आपण वाढवतो तेव्हा आपल्याला अर्धा इंच जे आहे ते कटोरीची उंची जी आहे ती वाढवून घ्यायची की जेणेकरून आपली कटोरी जी हाईट जी आहे ती कमी व्हायला नको, नाहीतर आपल्या समोरच्या भागाची उंची जी आहे ती कमी होणार। त्यासाठी आपल्याला जेव्हा आपण कटिंग करतो आणि कटोरी वाढवतो त्यामध्ये कटोरी वाढवताना आपल्याला अर्धा इंच जे आहे ते एक्स्ट्राचं वाढवून घ्यायचं असतं, म्हणजे आपली जी शिलाई आपण लावलेली आहे इथे डबल कटोरीची त्या शिलाईमध्ये आपलं एक्स्ट्राचं जे आहे ते कापड जातं। त्यासाठी आपल्याला कटोरीची जी हाईट आहे ती थोडीशी वाढवून घ्यायची। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने ती शिवून झालेली आहे। तर आता आपल्याला साइड पीसला कटोरी जी आहे ती जोडून घ्यायची। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने दोन्ही भाग जे आहेत ते एकमेकावर ठेवून आपल्याला आतमधल्या साइडनी पूर्ण शिलाई लावून घ्यायची आहे। आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस पट्टी, कटोरी आणि साइड पीस आपण पूर्ण जोडून घेतलेला आहे। आणि त्यानंतर याला आपल्याला आता लावायची आहे आयपट्टी। आयपट्टी सुद्धा आपल्याला बाहेरच्या साइडनी लावून आतमधल्या साइडनी नेहमीप्रमाणे पलटून घ्यायची असते।
तर बघू शकता मंडळी, इथे आपले जे आहे ते दोन्ही भाग जे आहे ते समोरचे अगदी व्यवस्थित असे परफेक्ट पद्धतीने आपण इथे जोडून घेतलेले आहे। आणि त्यानंतर सिंगल कटोरीपासून डबल कटोरी कशा पद्धतीने करायची हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित परफेक्ट असं मी इथे सांगितलेलं आहे, जेणेकरून सहजच आपल्याला नवीन शिकणारे असतील त्यांना सुद्धा सहजच जे आहे ते लक्षात येणार आणि व्हिडिओ पाहून त्यांना सुद्धा सिंगल कटोरीपासून डबल कटोरी शिवता येणार। यासाठी मी सहज आणि सोप्या याच्यामध्ये तुम्हाला मी करून दाखवलेला आहे। त्यानंतर आता आपण इथे गळा जो आहे तो गळा थोडासा आपल्याला इथे कट करायचा आहे, की जेणेकरून समोरचा जो गळ्याचा शेप आहे तो आपला अगदी व्यवस्थित गोल असा परफेक्ट यायला पाहिजे। त्यासाठी इथे आपल्याला कटोरी जी आहे समोरून थोडीशी कट करायची, म्हणजे आपला गळा जो आहे समोरचा अगदी गोल असा व्यवस्थित परफेक्ट येतो। नाहीतर आपल्या गळ्याचा जो आकार आहे तो कधी कधी बिघडतो, कधी व्ही येतो, कधी असा वेगवेगळ्या प्रकारचे गळे तयार होऊ शकतात। त्यासाठी आपल्याला कटोरीला समोरून व्यवस्थित आपल्याला गळ्याचा गोल आकार द्यायचा, जेणेकरून आपला गळा जो आहे तो अगदी व्यवस्थित परफेक्ट गोल येणार। तर बघू शकता दोन्ही जे भाग आहे आपले व्यवस्थित असे परफेक्ट इथे शिवल्या गेलेले आहे। आणि त्यानंतर कटोरीचा आकार सुद्धा आपला परफेक्ट आलेला आहे आणि टोक सुद्धा आलेला नाही आहे। आणि बघू शकता आपली जो समोरचा फ्रंट पार्ट आहे तो आपला अगदी व्यवस्थित परफेक्ट इथे फिनिशिंग सहित मी तुम्हाला इथे शिवून दाखवलेला आहे। तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब जरूर करा। बाजूला बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा, त्याच्यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला मिळेल। आणि त्याचप्रमाणे आपण जे आहे तो पाठीमागचा भागाला अस्तर इथे जोडून घेतलेला आहे। तर बघू शकता नेहमीप्रमाणे। आणि त्यानंतर गळा जो आहे तो अशा पद्धतीने पलटवून घेतलेला आहे, की जेणेकरून आपल्याला गळ्याला लेस लावायची असेल तर आपल्याला गळा जो आहे तो बाहेर अस्तर लावून आपल्याला पलटून घ्यायचं, म्हणजे आपल्याला लेस वरून लावता येतं, पायपिंग करायची आपल्याला गरज पडत नाही। आणि त्याच नंतर इथे आपल्याला आता टक्स लावून घ्यायचे आहे। तर टक्सची उंची जी आहे ती साधारण 4 इंच आहे आणि रुंदीला इथे मी पाव इंचाप्रमाणे इथे जे टक्स आहे ते लावून घेतलेले आहे। आणि त्यानंतर इथे हात शिलाईची पट्टी आहे ते सुद्धा इथे आपण अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे। तर हात शिलाईची पट्टी जी आहे ती बाहेरच्या साईडने लावून आपल्याला आतमधल्या साईडने इथे अशा पद्धतीने आपल्याला पलटून घ्यायची आहे। तर बघू शकता मंडळी, इथे अशा पद्धतीने आपल्याला हात शिलाईची पट्टी सुद्धा व्यवस्थित परफेक्ट आपल्याला लावायची आहे, किंवा तुम्ही इथे पायपिंग सुद्धा लावू शकता, किंवा अस्तर जोडताना आपण इथे खालच्या साईडने शिलाई लावली तर आपला जेव्हा आपण गळा पलटवतो त्यावेळेस आपण इथे सुद्धा पलटवू शकता, की जेणेकरून आपल्याला हात शिलाईची पट्टी आणि पाईप सुद्धा लावायची गरज पडत नाही। हे सुद्धा कशा पद्धतीने जोडायचं हे सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। आणि बरेचशा व्हिडिओमध्ये मी सांगत असते की आपल्याला हात शिलाईची पट्टी लावायची नसेल तर कशा पद्धतीने आपण इथे खालून जे आहे ते शिलाई लावून अस्तर आतमधल्या साईडने पलटून घ्यायचं। तर त्यानंतर इथे आता आपल्याला लावायचं आहे दाब शिलाई, आणि दाब शिलाई आपल्याला खूप आवश्यक असते, त्याच्यामुळे आपल्या ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे खूप छान येतं। तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला दाब शिलाईचा वापर जो आहे तो जरूर करायचा। आणि त्यानंतर ही पट्टी आता आपल्याला आतमध्ये पलटून घ्यायची, आणि त्यानंतर ही जी शिलाई आपली कच्ची शिलाई आहे ही लावून आपल्याला नंतर इथे हात शिलाई सुद्धा आपण इथे लावू शकतो। तर त्याचप्रमाणे इथे लेस सुद्धा आपण इथे लावून घेतलेली आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने लेस जी आहे ती समोसा लेस ती लावली आहे, त्याच्यामुळे आपल्या ब्लाऊजला थोडी छान असा लुक आलेला आहे। आणि त्यानंतर ही आहे समोरचा भाग। तर समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग आहे तो आता आपल्याला इथे व्यवस्थित जोडून घ्यायचा। तर बघू शकता इथे जे आपला शोल्डर आहे ते आता आपण इथे जोडणार आहोत। तर शोल्डर जोडताना बघू शकता दोन्ही भाग जे आहे ते पाठीमागचा आणि समोरचा एकावर एक अशा पद्धतीने ठेवायची, की जेणेकरून आपला पाठीमागचा पार्ट आणि समोरचा जो यांची उंची सेम आली की नाही, किंवा थोडं कमी जास्त असेल तर आपल्याला वरून शोल्डरवरून दोन्ही भाग जे आहे ते भागाची उंची जी आहे ती समान करून घ्यायची। तर बघू शकता इथे आणि शोल्डर जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला एकमेकावर ठेवून आपल्याला उंची जी आहे ती ब्लाऊजची व्यवस्थित करून घ्यायची।
आणि त्यानंतर इथे आपल्याला शोल्डर पाव इंचाची इथं अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने। आणि त्यानंतर शोल्डरवरून जो आपला थोडासा एक्स्ट्राचा बाहेर आलेला कापड आहे तो इथे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा, जेणेकरून आपल्या पाठीमागच्या भागाची आणि समोरचा भागाची जी आहे ती शोल्डर पट्टी व्यवस्थित अशी पद्धतीने येणार आणि कमी जास्त दिसायला नको, यासाठी आपल्याला जो आहे तो कट करून घ्यायचा एक्स्ट्राचा बाहेर आलेला कापड। त्याचप्रमाणे आपल्याला दुसरं सुद्धा शोल्डर इथे जोडून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने उलट साईडने आपल्याला शोल्डर जोडायचं, म्हणजे जी शिलाई ती आहे ती आपली आतमध्ये यायला पाहिजे अशा पद्धतीने। नाहीतर आपलं कधी कधी चुकून जे नवीन शिकणारे असतात तर ते शोल्डर बाहेरच्या साईडने जोडलं जातं। तर अशा पद्धतीने दोन्ही भाग जे आहे ते उलटे ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला इथे शोल्डरवर शिलाई लावून घ्यायची। अशा पद्धतीने दोन्ही भाग जे आहे ते व्यवस्थित एकावर एक पकडून आपल्याला पाव इंचाच्या अंतरावर टीप मारून घ्यायची। आणि त्यानंतर सर्वात पहिले हे दोन्ही बाही जी आहे ते मधून जोडायच्या शोल्डरच्या। तर अशा पद्धतीने जी आहे ती आपली बाही अगदी व्यवस्थित परफेक्ट अशी जोडल्या जाते। तर याचप्रमाणे आपल्याला दोन्ही बाही जे आहे ते जोडून घ्यायच्या। आणि त्यानंतर आता आपल्याला इथे त्यानंतर शिलाई लावून घ्यायची बाही जोडल्याच्या नंतर। आणि त्यानंतर छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग आणि दंडघेऱ्याचे निम्मे अशा पद्धतीने मापे टाकून आपल्याला ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती करून घ्यायची असते। कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूला बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा, त्याच्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला मिळत राहील आणि माझे रोजचे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।